अटलांटा कंस्ट्रक्शन कंपनीकडून जळगाव महानगरपालिकेची तब्बल 41 कोटी रुपयास फसवणूक झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्यात यावेळी तक्रार दिली आहे। भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी अटलांटा विरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून अटलांटा कंपनी विरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी तक्रारीद्वारे केली आहे। 1997 मध्ये रस्त्याच्या डांबरीकरणाचा ठेका अटलांटा कंस्ट्रक्शन कंपनीला दिला होता, मात्र काम न करता कंपनीने अनामत म्हणून दिलेली 4 कोटीची रक्कम ठेवून घेतल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आला आहे। 4 कोटीच्या रकमेवरून सन 2022 पासून आजपर्यंत सुमारे 24 वर्ष दरवर्षी 9% चक्रवाढ व्याजदराने मुद्दल व व्याजासह एकूण 41 कोटी 34 लाखाचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे। अटलांटा कंस्ट्रक्शन कंपनी व त्यांच्या संचालकाविरुद्ध फसवणूक, विश्वासघात व आर्थिक अपहार प्रकरणी BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार यावेळी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी आरोप करत केली आहे। नेमकं ते या बाबतीत काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। या संदर्भातली माहिती आज दिनांक 22 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता शहर पोलीस स्थानक येथे माध्यमांना प्राप्त झाली आहे। 1997 मध्ये जळगाव ही नगरपालिका अस्तित्वात असताना अटलांटिका कंस्ट्रक्शन कंपनी म्हणून त्यावेळेस या ठिकाणी त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट घेतलेला होता। कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर त्यांनी सुमारे 10 कोटीहून अधिकची रक्कम मोबिलेशन ॲडव्हान्स म्हणून घेतलेली होती। मात्र ही रक्कम ज्या कामाकरता त्यांनी वापरायची होती त्या कामाकरता न वापरता इतरत्र वापरली होती। बँक गॅरंटी सुद्धा त्यांनी त्यावेळी दिलेली नव्हती आणि हे सर्व काम करत असताना त्यांच्याकडे महापालिकेचे सुमारे आज रोजी त्यावेळेस 4 कोटी 79 लाख रुपये थकबाकी होते। आजही आमचं जे लेखा शाखेत जे रजिस्टर आहे त्या रजिस्टर वरती 4 कोटी 79 लाख रुपये त्यांच्याकडे बाकी येणे दिसत आहेत आणि म्हणून 4 कोटी 79 लाख रुपये 2000 पासून तर आजपर्यंत सरळ व्याजाप्रमाणे या 9% प्रमाणे जर आपण पैसे आकारले तर सुमारे ते 41 कोटीहून अधिकची रक्कम होते आणि इतकी मोठी रक्कम ही त्या कंपनीकडे येणे बाकी आहेत आणि म्हणून या कंपनीने जी महानगरपालिकेची फसवणूक केली, महानगरपालिकेनेच म्हणजे जनतेची फसवणूक आहे। या ठिकाणी जनताची टॅक्स देते त्या टॅक्सचे कुठेतरी चोराच्या घशात कुठे काही जाते का रक्कम आणि म्हणून मी आता नवनिर्मित महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणूनही या ठिकाणी तक्रार दिलेली आहे आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने ज्या ठेकेदाराने ही जळगाव महानगरपालिकेची फसवणूक केलेली आहे ते सुनियोजित एक कटाचा प्रकार आहे आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध आज जळगाव शहर पोलीस स्टेशन आम्ही कायदेशीर फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल केलेली आहे। कंपनीला नेमकं काय काम दिलं होतं, काय कामासाठी कंपनी नियुक्त करण्यात कंस्ट्रक्शन कंपनी आहे त्या कंपनीने डांबरीकरणाचे काम शहरातले घेतलेलं होतं, मात्र प्रत्यक्षात काम न करतानाच त्यांनी ती जे ॲडव्हान्स मोबिलेशन ॲडव्हान्स जी रक्कम घेतलेली होती त्या रक्कम खरं तर म्हणजे जळगाव शहराच्या विकासाकरता ती रक्कम दिलेली होती, जळगाव शहरातल्या रस्ते करता ती रक्कम दिली होती आणि म्हणून ती अपेक्षित ठिकाणी रक्कम खर्ची होणे अपेक्षित असताना त्यांनी अन्य ठिकाणी रक्कम केली। वेळोवेळी त्यांना सांगितलं गेलं, वेळोवेळी तक्रार दिल्या, नोटीस दिली महापालिकेने, त्यावेळेस त्यांना नोटीस पण दिलेली होती, कायदेशीर नोटीस बजावलेली आहे, मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेता थातुरमात्र उत्तरं देत आतापर्यंत ही कंपनी कुठेतरी आम्हाला गुमराह करते महापालिकेला आणि आज हा जो आकडा आहे कोट्यवधीच्या स्वरूपात आकडा केलेला आहे। आपण पाहतो की जळगाव शहरामध्ये अनेक प्रश्न, अनेक समस्या आहेत आणि या समस्या सोडवायच्या असेल तर पैशांची आवश्यकता आहे आणि म्हणून जनतेचा हक्काचा पैसा या कंपनीने लुबाडलेला आहे, त्या कंपनीने दाबून ठेवलेला आहे आणि त्या कंपनीकडून हा पैसा मागणी करण्यासाठी या विषयात त्यांची या ठिकाणी फौजदारी तक्रार दाखल केली आहे। जर ते पैसे देत नसेल तर त्यांची मालमत्ता सुद्धा जप्त करण्यात यावी अशी विनंती या ठिकाणी मी दिलेली आहे आणि पोलीस निश्चितपणे या सर्व गुन्हेगारी कटाचा शोध घेऊन संबंधितांवर योग्य कारवाई करतील अशी अपेक्षा आहे। किती कोटीची नेमकी फसवणूक आहे? म्हणजे खरं म्हणजे 4 कोटी 89 लाख रुपयाची त्यावेळेची रक्कम होती आणि RBIच्या नियमानुसार सरळ व्याजाप्रमाणे 9% प्रमाणे आज जी रक्कम होते तर ती होते 41 कोटी 35 लाख।